नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. पंकजा मुंडेंनी अनेक संघर्ष यात्रा काढल्या, अनेक भाजप विरोधात पण पंकजा मुंडे कधी कधी बोलताना दिसतात. त्या खरं पाहिलं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच जेव्हा होते त्याच काळामध्ये त्या आमदार झाल्या आणि त्यांना गोपीनाथ मुंडेंनीच या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीचं बाळकडू दिलं होतं. मुंडे साहेबांनी सुद्धा संघर्ष यात्रा एकदा राज्यामध्ये काढली होती. हा सगळा इतिहास पाहता मुंडे साहेब मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींचं नेतृत्व करायचे. मग ते देशात असेल, राज्यात असेल, सर्वसामान्य गोरगरिबांचं नेतृत्व मुंडे साहेब करायचे. आणि याच्यामधून पंकजाताई मुंडेंना पण हे धडे मिळाले. आता पंकजाताई वारंवार त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये दोनदा निवडून गेल्या, पण 2019 मध्ये त्यांचा धनंजय मुंडेंकडून पराभव झाला. हा सगळा इतिहास आपण माहिती आहे. नंतर त्यांचे नाराजीचे स्वर, पक्षाच्या विरोधात बोलणार, अनेक ठिकाणी संघर्ष यात्रा, चाहत्यांना विधान परिषद पाहिजे, राज्यसभा पाहिजे, इकडं पाहिजे, मंत्री पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यांनी तर काय स्वतः काही मागितलं नाही, पण समर्थक लोक वारंवार अशा मागण्या करत असतात. पंकजाताईंचा एक महाराष्ट्रामध्ये चेहरा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काही जिल्ह्या तालुक्यामध्ये वंजारी समाज आहे आणि वंजारी समाजामध्ये पंकजाताईंना मानणारा मोठा वर्ग आहे. आजही पंकजाताईंच्या पाठीमागं ती ताकद, शक्ती आहे. अनेक विधानसभा, अनेक लोकसभा यांना प्रभावित करण्याजोगं मतदान वंजारी समाजामध्ये आहे. पंकजाताईंचं सुद्धा एक स्थान वंजारी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पंकजाताई काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये विधानसभा, लोकसभा प्रभावित करू शकतात. अनेक लोकांना त्या विजयी करू शकतात, अनेक लोकांचा पराभव करू शकतात. अशा प्रकारची ताकद त्यांच्याकडे आहे, ती नाकारून चालणार नाही. आणि त्या सुद्धा स्वतःला ओबीसी नेत्या समजतात. ओबीसींबद्दलचं त्यांचं सुद्धा मत की 27% जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये कुणी हात न लावला पाहिजे, त्याला आम्ही धक्का लावून देणार नाही, अशा प्रकारची भूमिका स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नंतर पंकजा मुंडेंनी सुद्धा घेतली. पण त्या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंचे पोस्टर लागलेले असताना पंकजा मुंडे इथं का आल्या नाही, याचं कारण त्यांनी जे दिलंय ते हास्यास्पद वाटते. कारण अगोदरच्या दिवशी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडेंना भेटायला गेले होते. त्यावेळेस प्रीतमताई मुंडे पण तिथं हजर होत्या. अर्धा तासाच्या, पाऊण तासाच्या या बैठकीमध्ये अनेक गोष्टींची चर्चा त्यांची झाली. आणि मग 17 तारखेला जो ओबीसींचा आंबडला जालन्यामध्ये जो काही एल्गारचा सभा, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळांनी नेतृत्व केलं. आणि याच्यामध्ये जी काही पोस्टरबाजी झाली होती, पंकजाताईंचे पोस्टर पण तिथं लागलेले होते. पंकजाताई येणार ह्या बातम्या पण होत्या. अख्ख्या ओबीसींचे डोळे सुद्धा पंकजाताईंच्या येण्यावर लागलेले होते. अक्षरशः सभा सुरू होण्यापर्यंत सुद्धा लोक पंकजाताईंची वाट पाहत होते.
लोक पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा आले होते. लोकांना पंकजाताईंकडून अपेक्षा होती की ओबीसी समाजासाठी जसं मराठा समाज आपापल्या आरक्षणासाठी एकत्र झालाय तसा ओबीसी समाजाने पण एकत्र यावं आणि पंकजाताईंनी, छगन भुजबळांनी किंवा अन्य इतर ओबीसी जे कोणी आमदार असतील, खासदार असतील, सर्वपक्षीय असतील, यांनी एकत्र येऊन समाजाला एक दिशा दाखवावी आणि नेतृत्व करावं. लोकांना पुढलं जे काही दिशा आहे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शांततेच्या मार्गाने कसं आंदोलन करायचं, उगाच समोरचा काय बोलतोय यापेक्षा आपण आपली भूमिका महत्वाची पाहिजे. 27% आरक्षण कसं टिकवायचं, त्याच्यासाठी कुठली प्रोसिजर आहे, आंदोलन करायचं, शांततेत करायचं, कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करायचं नाही, अशा पद्धतीचं जे काही त्यांना ओबीसी समाजाला पंकजा मुंडेंकडून जी अपेक्षा होती ती फोल ठरताना दिसली. अचानक पंकजाताई मुंडे यांनी इथं गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी जे कारण दिलं की भाजपाने या एल्गार सभेला 3 लोकांची नेमणूक केली होती, त्यांना पाठवलं, माझं त्यात नाव नव्हतं. मग तिथं गोपीनाथ पडळकर असतील किंवा देवयानी फरांदे असतील किंवा आशिष देशमुख असतील, हे भाजपचे 2-4 नेते आले होते, यांचे पण तिथं भाषणं झाली आणि लोकांनी या पंकजाताई काय आमदार खासदार नाहीये त्या, पण पंकजाताईंचं ओबीसी मध्ये एक वेगळं स्थान आहे. पंकजाताई काय स्वतःला काय कार्यकर्ता समजतात का? हे त्यांनी जी ती बाईट दिली ही अतिशय जे हास्यास्पद आहे की मला पक्षाने माझं नाव नव्हतं, मग ते 3 जण पाठवले, मला मज्जाव केला, मला जायला नाही सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय भीतीदायक वाटतात. जे पंकजा मुंडेंना कोणी भीती दाखवलीत का की उद्या येणाऱ्या, भविष्यात येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपण अडचणीत याल, आपल्या भगिनी अडचणीत येतील. तुम्ही काल परवा ओबीसींच्या ज्या काही ठिकाणी काही जाळपोळी झाल्या त्या ठिकाणी तुम्ही भेटी दिल्या, त्यामुळं मोठ्या प्रमाणात मराठा समाज नाराज आहेत. मग तुम्ही मराठा समाजाला खुश करण्यासाठी ओबीसींच्या मेळाव्यात ओबीसी असून जाणार नाही, तर मग तुमच्यावर ओबीसी खुश होणार आहे, तुमच्या दावणीला तो बांधला जाईल, अशी अपेक्षा पंकजाताई मुंडेंनी करणं सुद्धा चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी भीतीने किंवा स्वार्थापोटी जे काय आपलं नेतृत्व आहे, आपलं रक्त आहे, आपला वारसा आहे, जो स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी आपल्याकडे दिलाय, जे काय असेल, आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जर हयात असते, जिवंत असते, तर ते पंकजा मुंडे सारखे घरात बसले नसते. त्यांना किती मराठा समाजाने धमक्या दिल्या असत्या, तरी पण ते ओबीसींच्या या सभेला 100% गेले असते. त्यामुळं जे काही पंकजा मुंडेंनी जी काही भूमिका घेतली ही त्यांच्या दृष्टीने किती योग्य आहे, पण समाज, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये पंकजा मुंडेवर नाराज झाला. तुम्हाला तुमच्या समाजासाठी जे काही तुम्ही आहे त्यासाठी जर तुम्हाला तुमचा वेळ तुम्ही देऊ शकत नाही आणि मग दुसऱ्यांनी बाकी तुमच्यासाठी उभं राहिलं पाहिजे, ही अपेक्षा सुद्धा करणं चुकीचं आहे. प्रत्येक समाजाला
दुसऱ्या समाजाची गरज आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या मतांची गरज आहे. या सगळ्या 18 पगड जाती, 12 बलितदार, या सगळ्या समाजाची मराठा समाजाला सुद्धा गरज आहे. असा छातीला हात लावून कुणी मराठा नेता सांगू शकत नाही की मला या 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या मतांची गरज नाही म्हणून. त्यामुळं तुम्हाला एवढी मराठा समाजाची भीती वाटण्याचं काय कारण होतं? मराठा समाजाला जशी ओबीसींची गरज आहे तशी ओबीसींना सुद्धा मराठा समाजाच्या मतांची गरज आहे. या एकमेकांच्या मताशिवाय हे निवडून येऊ शकत नाही. आणि हे जरी काही विरोधकांकडून जसं काही बोललं जात असेल की बा छगन भुजबळांच्या बाबतीत, छगन भुजबळ त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतात, त्यांना पण घटनेने अधिकार दिले, ते त्यांच्या न्यायासाठी लढू शकतात. तुम्ही बाकी अख्ख्या राज्यभर हिंडायचं आणि छगन भुजबळांनी ब्रशब्द बोलायचा नाही अशी अपेक्षा कोणी करत असेल तर ती सुद्धा अत्यंत चुकीची आहे. तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा. छगन भुजबळच्या न्याय हक्कासाठी लढतील. छगन भुजबळांबरोबर पंकजा मुंडे आले काय आणि नाही आल्या काय, किंवा विजय वडेट्टीवार आले काय नाही आले काय, त्यांनी आता काही फरक पडणार नाही. ओबीसींना पण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा ओबीसींचा जो काही न्याय हक्कासाठी ते लढतात त्या लोकांना सुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. कोण स्वार्थी कोण काय ह्या सगळ्या गोष्टी बरोबर येतात. त्यामुळं पक्ष पार्ट्या याच्या विरहित असलेलं जी काही एल्गार सभा होती, इथं पंकजा मुंडेंनी तसं पाहिलं तर हजर राहायला पाहिजे होतं. तुम्हाला इतकी भीती वाटण्याचं काही कारण नाही. तुम्ही काय बोलणार आहे काय नाही बोलणार, तुम्हाला लाखोंची जेव्हा समोर लोक दिसतात तर कदाचित तुमचा आवेशापोटी तुम्ही काही विधानं केले असते याची भीती पण तुम्हाला वाटत असेल, पण तुम्ही न बोलता सुद्धा काही गोष्टी केल्या असत्या. नाही बोलायचं तर नाही बोलायचं, पण सभेला तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं. एखाद्या वेळेस मौन धारण करून सुद्धा काही गोष्टी समाजासाठी तुम्ही निवळ स्टेजवर येऊन बसल्या असत्या आणि कुठलंही भाषण तुम्ही केलं नसतं. जे काही करायचं होतं ते भुजबळ साहेबांनी केलं असतं आणि त्यांनी ते केलं पण. भुजबळ साहेबांनी भाषण केलं, अनेक लोक तिथं जमा झाले होते, अनेक पक्षाचे जमा झाले होते आणि सभा ओबीसींच्या दृष्टीने ती ओबीसींची जी काही एल्गार सभा होती, मेळावा होता, तो यशस्वीच झाला असं म्हणता येईल. पण या गोष्टीचं काही हे जे स्वार्थी नेते यांना पण या गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं आहे की लोक असं समजतात की ओबीसी आपल्या दावणीला आहे, मराठा समाज नाराज नाही झाला पाहिजे आणि मग ओबीसी कुठं जाणार आहे, ते तर मला मतं देणारच आहे, पण मराठ्यांची मतं घेऊन आपण निवडून येऊ, हे इतकं आता सोपं राहिलेलं नाही. एवढंच आपल्याला आज ह्या व्हिडिओद्वारे सांगायचे. आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.